रामकृष्ण हरी. सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय 2 ओवी क्रमांक 8 ते 20. तू अनुचिता चित्तने दिसी धीरू कहीच न संडीसी तुझे निनामे अपयशी दिशा लंघिजे. तू शूरवृत्तीचा ठाओ क्षत्रिया माझी राओ तुझ्या लाठेपणाचा आओ तिही लोकी. तुवा संग्रामी हरू जिंकिला निवात कवचांचा टाहो फेडिला. पवाडा तुवा केला गंधर्वासी पाहता तुझे नि पांडे दिसे त्रैलोक्य ही थोकडे. ऐसे पुरुषत्व चोखडे पार्था तुझे. तो तू की आजी येथे सांडोनिया वीरवृत्ती ते अधोमुख रुदना ते करीत आहासी. विचारी तू अर्जुनो की कारुण्य की जसी दिनू सांग पा अंधकारे भानू ग्रासीला आधी. ना तरी पवनू मेघासी बिहे की अमृतासी मरण आहे. पाहे पा इंधनची गिळोणी जाये पावकाते की लवणेंची जळविरे संसर्गे काळ कुटमरे. सांग पा महाफणी दुर्दुरे गिळी जे काही. सिंहासी झोंबे कोल्हा ऐसा अपाडू आथी के जाहला परी तोत्वा साच केला आजी येत. मनोनी अजुनी अर्जुना झने चित्त देसी या हिना. वेगी धीर करुणिया मना सावधू होई. सांडी हे मूर्खपण उठी घे धनुष्यबाण. संग्रामी हे कवन कारुण्य तुझे. हा गा तू जाणता तरी न विचारीसी का आता. सांगे झुंजा वेळे सदयता उचित काही. हे अस तिये कीर्तिसी नाशू आणि पारत्रिकासी अपभ्रंशू म्हणे जगन्निवासू अर्जुनाते. अर्थ, तू अनुचित गोष्टींकडे लक्ष देत नाहीस, कधीही आपले धैर्य सोडत नाहीस आणि केवळ तुझ्या नामाचा उच्चार केल्याने अपयश 10 दिशांच्या पलीकडे निघून जाते. अर्जुना, तू शूरवृत्तीचे स्थान आहेस. तू सर्व क्षत्रियांचा राजा आहेस. तुझ्या शौर्याचा डंका त्रैलोक्यात गाजत आहे. युद्धामध्ये तू शंकरांनाही जिंकलीस. निवात कवचांचा ठावठिकाणा नाहीसा करून टाकलास. तू अपार कीर्ती केलीस आणि गंधर्वांनी तुझे पोवाडे गायले. तुझ्या पराक्रमाचा विचार केला तर त्रैलोक्यही लहान वाटते. हे अर्जुना, असा तुझा पराक्रम उत्कृष्ट आहे. तोच तू आज या ठिकाणी वीरवृत्तीचा त्याग करून खाली मान घालून रडत बसला आहेस. अर्जुना, तू खरोखर विचारी आहेस, परंतु कारुण्याने दिन का बरे झाला आहेस. तूच सांग, अंधाराने सूर्याला कधी गळले आहे काय. तसेच वारा मेघाला कधी भ्याला आहे काय. अमृताला कधी मरण आलेले आहे काय. अग्नीला लाकडाने कधी गिळून टाकले आहे का. याचा तू विचार कर. किंवा मिठात कधी पाणी विरघळेल का. दुसऱ्याच्या संसर्गाने काळकूट विष मरेल का. बेडूक मोठ्या नागाला कधी गिळेल काय. कोल्हा स्वतःहून कधी सिंहाला झोंबला आहे काय. अशा अशक्य गोष्टी कधी शक्य झाल्या आहेत काय. परंतु तू मात्र आज अशक्य गोष्ट शक्य करून दाखवलीस. म्हणून हे अर्जुना, अजून तरी या 3 हीन गोष्टीकडे लक्ष देऊ नकोस. मनाला ताबडतोब धीर दे आणि सावध हो. तुझे अज्ञानपण सोडून दे. उठ, धनुष्यबाण हाती घे. युद्धाच्या प्रसंगी तुझ्या या कारुण्याचा काय उपयोग. हे अर्जुना, तू जाणता आहेस ना, मग तू विचार का करत नाहीस. युद्ध प्रसंगी दयाळूपण उचित आहे का, हे तू सांग बरे. जगन्निवास अर्जुनाला म्हणाले, हे युद्ध प्रसंगीचे कारुण्य तुझ्या कीर्तीचा नाश करणारे आणि परलोकाला मुकविणारे आहे. रामकृष्ण हरी.